Today I am taking problems on inverse derivative of inverse functions. Again continue the exercise 2. Differentiate the following with respect to x. आज एक विशिष्ट ग्रुपचे प्रॉब्लेम घेतो अँड दे आर प्युअरली बेस्ड ऑन ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला. म्हणजे फॉर्म्युलेच आहे त्याच्यात, तुम्हाला काही पुट नाही करायचा, ते फॉर्म्युलेस ऑटोमॅटिक बनते आणि ते सॉल्व करायचं आहे. फॉर एक्झाम्पल हे दोघंही मी सारखे घेतले आहे. कॉस इन्व्हर्स अंडर रूट ऑफ 1 मायनस कॉस एक्स स्क्वेअर अपॉन 2 आणि हे आहे कॉस इन्व्हर्स अंडर रूट ऑफ 1 प्लस कॉस एक्स अपॉन 2. इफ यू ऑब्झर्व केअरफुली इकडलं वरचा भाग पहा, 1 प्लस कॉस थिटाचा फॉर्म्युला लागते, 1 प्लस कॉस थिटा. आणि या प्रॉब्लेममध्ये 1 मायनस कॉस थिटा हे थिटा आहे. तर मी सध्या एक करतो, एक तुमच्यासाठी ठेवतो, तो सोपा आहे, सोपा तुमच्यासाठी ठेवतो, ठीक आहे. 1 मायनस कॉस थिटा इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 आणि याचा 1 प्लस कॉस थिटा तुमच्या लिस्टमध्ये बघा. सो इथं माझ्याजवळ कॉस थिटा नाही असा आहे, 1 मायनस कॉस थिटा हे थिटा आहे. तर तुम्हाला हे प्रिपेअर करावं लागेल. पुट थिटा इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, पुट थिटा इज इक्वल टू एक्स स्क्वेअर असा फॉर्म्युला तयार. नाव पुट इट हिअर. कॉस इन्व्हर्स ऑफ अंडर रूट ऑफ हे लिहा, इट इज 2 साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर बाय अपॉन हे 2 कॅन्सल होते. कॉस इन्व्हर्स हे जे स्क्वेअर आहे ना, हे वाला हे तर एक्सचाच आहे, हे मतलब हे आहे, हे स्क्वेअर होल आहे आणि होल आणि रूट कटते अँड इट इज लेफ्ट असं राहते. ठीक आहे, काही हरकत नाही. आता कॉस इन्व्हर्स समोर कॉस आला असता तर मजा आली असती. ठीक आहे, आता मजा नाही तर खूप सजाई नाही आहे. नाव आय कॅन कन्वर्ट साइन इन टू कॉस. काही विशिष्ट तिसऱ्या प्रॉब्लेममध्ये आपण असे घेतले होते, साईनचा कॉस बनवता येते. सो आय कॅन राईट कॉस 90 मायनस थिटा इज इक्वल टू साइन थिटा आहे, बरोबर. तर हे आहे साइन थिटा. हे बघा, साईनचा कॉस बनवण्याचा फॉर्म्युला आहे. मला कॉस इन्व्हर्सच्या समोर कॉस पाहिजे. चला पहा, तर मला साइन एक्स स्क्वेअर बाय 2 इथं आहे, तर मी काय लिहिणार, पुट थिटा इज इक्वल टू एक्स हे पाहिजे. असं बनवायचं रफमध्ये. थिटाच्या जागेवर एक्स स्क्वेअर बाय 2 लिहा, थिटाच्या जागेवर एक्स स्क्वेअर बाय 2. सो दिस इज कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस एक्स स्क्वेअर बाय 2. नाव आता पाहिजेच काय, आता एकदम जोरदार काम झालं आपलं. कॉस इन्व्हर्स कॉस कॅन्सल बाय दिस फॉर्म्युला. आता हे फॉर्म्युले बोलायची गरज नाही, याच्यापेक्षा सोपे फॉर्म्युले नाही आपल्याजवळ. हे दोघंही जवळ आले कॅन्सल होतात. एक्स इज काय राहिलं असं राहा. मग आता पाहिजेच काय, आता एकदम मस्त इझी झाला. हे बघा, हे जर डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट घेत होते तर लय त्रासवाला होता, पण आता काही त्रासाचं कामच नाही. एकदम म्हणजे असं लाज वाटते याचा डेरिव्हेटिव्ह घेताना. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डायरेक्ट घ्या, डायरेक्ट बोला, इट इज प्युअर कॉन्स्टंट 0 आणि याचा हे जे कॉन्स्टंट आहे ना, हाफ कॉन्स्टंट आहे आणि टेक डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर 2x. हे प्युअर कॉन्स्टंटचं 0, कॉन्स्टंट सोबत एक्स असलं तर कॉन्स्टंट बाहेर. एक्स स्क्वेअरचं डायरेक्ट घ्या. काय आता डायरेक्ट याचा आन्सर एक लाईन लिहून घ्या, इट इज मायनस एक्स. दॅट्स ऑल. ओर हे आणि हे सारखे सारखे आहे. जे ट्रिक याच्यात वापरीन तेच ट्रिक याच्यात वापरजा. दोन दोन जे सारखे आहे तेच मी देतो, बाकी सगळे मी व्यवस्थित तुम्हाला समजून देतो. ओके. या प्रॉब्लेममध्ये ऐका, 1 प्लस कॉस थिटाचा फॉर्म्युला लावजा. इथंही लावजा 1 प्लस कॉस थिटा, दुसरा नका लावू. ठीक आहे. अँड 1 प्लस कॉस थिटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. ठीक आहे. 1 हे थिटा नाही आहे, हे असं बनवा. पुट थिटा इज इक्वल टू असं बनवायचं, एक्स बाय 3 एक्स बाय 3 असं. पहिले एक वेळ असा लिहू,
ठीक आहे. 2 cos स्क्वेअर थिटाच्या जागेवर x/3 आणि हे बाय 2 आलं. चला बघा एकदम इझी आहे. ड्रॉप करजा तर हे फेअर इझी वाटते थोडंसं. हो सर असं बनते. cos स्क्वेअर x/2/3 काही घाई करायचं काम नाही. ठीक आहे. आता हे लिहितो. हे साइन थिटाचा फॉर्म्युला असा आता खूप वेळ सांगितला आहे. sin 2 थिटाचा इट इज 2 sin θ/2 इंटू cos θ/2. रिमेंबर डायरेक्ट 2-3 वेळ आला आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं. हे खूप इम्पॉर्टंट आहे. यू रिमेंबर इट. आता याले साइन थिटाचा फॉर्म्युला वापरा. हे थिटा ठीक आहे. थिटाच्या जागेवर x/3 लिहा. असा साइन x/3/2 फक्त थिटा पुट करता. हे बाय 2 आलं. फक्त थिटा इज इक्वल टू किती x/3 असा. सो असं हे रफ मध्ये लिहिलं बरं राहील. सो इट इज 2 sin x/2 x/3 हे अपॉन ठीक आहे. हे x/6 इथं डायरेक्ट इथं रफ केल्यावर इथं डायरेक्ट लिहिता येते. पण ठीक आहे. आता असं लिहितो. बाहेरचा 2 कॅन्सल होते. थोडंसं एक लाईन जास्त वाढून राहिली काही हरकत नाही. इट इज cos स्क्वेअर हे 2 खाली येते x/6 होऊन जाईल. साइन x/6 होते. हे साधा कॅल्क्युलेशन आहे. हे x/6 होते. ठीक आहे. आता इथं cos स्क्वेअर x/6 आहे. इथं cos x/6 आहे. एक कापतो. मग जे राहिलं काय राहिलं पहा. cos θ/sin θ. हे थिटा सेम आहे. एकच cos राहिलं शिल्लक. cos θ/sin θ cot θ. ठीक आहे. परंतु हे आता आपल्याला tan इनवर्स समोर tan आलं असतं मजा आली असती. पण आता मजा नाही तर खूप सजही नाही. टेनचं कन्वर्शन कॉटमध्ये हे कॉटचं कन्वर्शन टेनमध्ये होते. तर हे तिसरा प्रॉब्लेम तुम्हाला प्रॅक्टिससाठी करून दिला आहे. बघ जा. सो इट इज tan 90 - θ इज इक्वल टू cot θ. फक्त थिटा cot θ एवढं लिहा. cot x/6 थीटा इज इक्वल टू x/6. मला हे पाहिजे टर्म. ठीक आहे. सो π/2 - x/6 असं. सो cot π/6 कॉटचं कन्वर्शन टेन मध्ये बनवणारा असा फॉर्म्युला आहे. मी लिहितो tan π/2 - x/6. हे याच्या जागेवर हे लिहा. हे tan इनवर्स बाहेर उभं आहे. आता tan इनवर्स tan कॅन्सल काही हरकत नाही. π/2 - x/6. हे प्रॉब्लेम पहा किती दगड होतं. मोठा दगड आहे बघा. हे कॅपिटल X जर घेतलं तर खूप लांब लचक प्रॉब्लेम चालणार आहे. क्वेश्चन रूलही लागणार आहे. हे तसंच आहे. हे सिंपल याच बेसवर आहे. याले जसं 1 + cos θ लावलं याले लावजा हे वाला. आणि याले sin θ फॉर्म्युला लावजा हे वाला. सेम आहे म्हटलं तुम्ही बिलकुल करजा. अँड नाउ इट इज व्हेरी इझी टू डिफरन्शिएट. एकदम फूक मारली की डेरिव्हेटिव्ह येते. सो dy/dx इज इक्वल टू डायरेक्ट घ्या. प्युअर कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0 मायनस मध्ये सेपरेट 1/6 इज कॉन्स्टंट. नाही तर x चा 1 लिहून घ्या डेरिव्हेटिव्ह 1/6. दॅट्स ऑल. सो -1/6 इज फायनल आन्सर. एकदम सिंपल बनते आणि पहा किती मस्त डेरिव्हेटिव्ह येते. चला पहा. या ट्रिकचे प्रॉब्लेम हे जे ट्रिक चालू आहे ना या ट्रिकचे प्रॉब्लेम बहुतेक दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये पाहिजे तुम्ही. दुसरा क्वेश्चन जे सोडवला आहे ना एक्सरसाइजचं त्याच्यात या ट्रिकचे आहे. फक्त तिथं साधा x होता. आता पाहूनच घ्या. आता घेतला आहे तुमच्या एक्सरसाइजचे प्रॉब्लेम आहे. ओके. या 1 ले मी tan 45 लिहितो. एकदम सुंदर फॉर्म्युला आणि खूप लवकर बनते. ठीक आहे. इथं यावर हे राहू देतो. इथं एक 1 जबरदस्ती इंट्रोड्यूस करतो मी. असं ऐका इथं बोला 1 इंटू एनिथिंग दॅट थिंग. काही फरक पडत नाही. या 1 ले सुद्धा tan 45 लिहितो बिकॉज tan 45 ची व्हॅल्यू 1 आहे. ओके. एकदम सुंदर. जर
फॉर्म्युले लर्न नसन तर फॉर्म्युले आपल्या डोळ्यासमोर येते. हो सर कोणतं तरी बढिया फॉर्म्युला आहे, याने ए माना π/4 ले, याने बी माना आणि वाचा π/4 ले ए माना, x/2 ले बी माना, 10a - 10b अपॉन 1 + 10a × 10b. ठीक आहे. सो इट इज tan इनवर्स, इट इज 10a - b. सुंदर न विसरणारा फॉर्म्युला आहे, अनफॉरगेटेबल. सो a ची व्हॅल्यू आहे π/4, b ची व्हॅल्यू आहे x/2. ठीक आहे. सो आणखीन पाहिजेच काय, अंधा देखे दो आखे. tan इनवर्सच्या समोर 10 आला, मग तुमचं काय जाते, झाला आन्सर. प्रॉब्लेम इज रिड्यूस टू मच एक्सटेंड, एकदम टायनी झाला. किती सोपं झालं पहा. हे किती मोठं होतं आणि हे किती हे दगडासारखं दिसते, याच्यात काही दिसतच नाही मला. आणि याचे डेरिव्हेटिव्ह नाही घेऊ शकले तर मग तर हरी हरी. मग याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, बोला कॉन्स्टंट 0, x तर 1 लिहून घ्या चुपचाप. हे हाफ तसं कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट कोर आहे, कॉन्स्टंट तर 0. कॉन्स्टंट सोबत x असलं तर कचरा बाहेर, x तर 1 किंवा डायरेक्टली x तर 1/2. दॅट्स ऑल. पहा किती छोटा बरं झाला, तसं खूप मोठं होतं बरं. परंतु हे बघा एवढ्याशा लाईनमध्ये सुंदर आपलं उत्तर आलेलं आहे. चला पहा, हे घेतलं. कोसेक इनवर्स 1/4 cos cube 2x - 3 cos स्क्वेअर. नाही चुकला आहे त्यात काहीतरी, सॉरी पुस्तकात 3 cos 2x, बिकॉज दिस टर्म इज बेस्ड ऑन वन फॉर्म्युला. लक्षात ठेवा कोणता आहे, 4 cos cube थीटा - 3 cos थीटा. इट इज cos 3 थीटा. आणि हेच फॉर्म्युला डायरेक्टच आहे इथं. हे थीटा आहे तुमचा, हे थीटा आहे 2x. वाचा 4 cos क्यूब थीटा - 3 cos थीटा डायरेक्ट है. इट इज cos 3 थीटा. 1/, cos 3 थीटा. थीटा कोण आहे, 2x. तर हे झालं 6x. कोसेक इनवर्स ऑफ हे झालं cos 6x. हे वर बनते sec 6x. ठीक है, 6x हो गया, 1/cos is sec. परंतु कोसेक इनवर्सच्या समोर कोसेक आला तर मजा येते. आता सेक मध्ये काय मजा येणार आहे. सो देअरफॉर आणखीन सोडव. ठीक आहे, सेकला तुम्ही कोसेक बनवू शकता. आता इथं हे जे बनवतो की नाही सेम, तर इनवर्स याचा इनवर्स आणि इथं सेम फंक्शन बनवतो ते सारखे पाहिजे. म्हणजे 90 - थीटाचेच फॉर्म्युले वापरता. बोलो बोलो, कोसेक 90 - थीटा इज इक्वल टू सेक थीटा. ओके, तर इथं सेक 6x पाहिजे मला. सेक 6x पुट थीटा इज इक्वल टू 6x. पुट थीटा इज इक्वल टू 6x. पहा मस्त बनलं फॉर्म्युला. कोसेक इनवर्स, आता हे जे आहे ना सेक 6x, याला असं करा, सेक 6x च्या जागेवर असं लिहा कोसेक π/2 - 6x. आता एकदमच लय जोरदार झाला काम आपलं. याच्यात हे परिस्थिती जेव्हा येते तेव्हा खूप आनंद होते. पहा हे दोघे कॅन्सल, फक्त एवढं राहा. मग आता याचा डेरिव्हेटिव्ह घेऊशा वाटत नाही मला. तुमच्यासाठी सोडतो का, सोडू का, बोलो. याचा 0 - x चा 1 6 राहा. दॅट्स ऑल. दिस इज dy/dx. याच्यापेक्षा सोपं तर काही भेटणारच नाही तुम्हाला. ठीक आहे. सो देअरफॉर दिस इज द लीस्ट सिम्प्लिफाईड प्रॉब्लेम एवढा छोटा होते या फॉर्म्युल्यांमुळे, तर त्याच्यावरच बेस्ड आहे सगळे प्रॉब्लेम. फॉर्म्युला 2 घेतले आहे, एक तर लय सोपा आहे, ते तुमच्यासाठी ठेवतो. तसे हे सगळे प्रॉब्लेम तुमच्या तिसऱ्या प्रॉब्लेम पण झाले आहे वाटतं. तिसरा चौथा प्रॉब्लेम पाहिजे.
ही ट्रिक झाली आहे. फक्त हे 7x जागेवर थिटा x असणार फक्त. हे तर लय सोपं आहे. यूज वन परत करून घे जा, काही नाही हो, पुस्तकाच्या सिरियलमध्ये आहे, घेऊन टाकू. सो 1 प्लस कॉस थिटाचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 आणि 1 मायनस कॉस थिटाचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. एवढे फॉर्म्युले मीच बोलून राहिलो तर मलाच लर्न होऊन राहिले. तुम्ही जर हे पाहिल्याबरोबर तुम्ही जर तुमच्या माइंडमध्ये रिवाइज केलं तर तुम्हाला लर्न होईल, नाही तर हे सर्व फॉर्म्युले तुम्हाला धोका देणार आहे. ठीक आहे, चला हे थोडंसं चांगलं आहे, करतो, केलेलं आहे पण. ठीक आहे, हे तर लय सोपं आहे, तुम्ही कर जा. सो टेन इनवर्स ऑफ इथं आहे ना असे फॉर्म्युले आहे 1 प्लस साइन थिटाचा, हे तुम्ही कर जा. अंडर रूट 1 प्लस साइन थिटा इज इक्वल टू कॉस थिटा बाय 2 प्लस साइन थिटा. हे फॉर्म्युला याला लावायचा आहे. ठीक आहे, 1 प्लस साइन थिटा, परंतु हे रूट नाही पाहिजे इथं. हे थिटा आहे तुमचा 7x, तर स्क्वेअरिंग बोथ द साइन 1 प्लस साइन थिटा असा बनते. ठीक आहे, हे अंदरचा तसंच राहील. सो कॉस थिटा बाय 2 प्लस साइन थिटा. आता मी एवढं लिहिलं, फक्त एक काम तुम्ही करा आता, थिटाच्या जागेवर 7x लिहा. आपल्याला हे पाहिजे 1 प्लस साइन 7x. बोला थिटाच्या जागेवर काय पाहिजे 7x. तिकडल्या बाजूला लिहा आणि मी हे फॉर्म्युला इथं तयार करतो 1 प्लस साइन थिटा. थिटाच्या जागेवर 7x लिहा तिकडे. ठीक आहे, आता हे एक झालं. वरचंही करतो. वर आहे ना असं फॉर्म्युला आहे cos 2 थिटा cos स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. याच्यापासून cos थिटा बनवा. इमिजिएट बनवणारे फॉर्म्युले आहे. ठीक आहे, पुट थिटा इज इक्वल टू थिटा बाय 2. पुट थिटा इज इक्वल टू थिटा बाय 2. 2 कॅन्सल होते. cos स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस साइन स्क्वेअर थिटा बाय 2. हे फॉर्म्युला वापरा. हे थिटा आहे तुमचा, हे थिटा आहे cos थिटा असं लिहा. सो इट इज cos स्क्वेअर थिटा बाय 2 म्हणजे 7x अपॉन 2 मायनस साइन स्क्वेअर 7x अपॉन 2. cos थिटा, हे थिटा म्हणजे 7x असं आहे. हे थिटा आहे. पुट थिटा इज इक्वल टू 7x एव्हरीवेअर. ठीक आहे, आता पुढे चालतो. थोडा आहे लंबाच आहे. बोला cos स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा फॉर्म्युला लावा. a प्लस b इंटू a मायनस b अपॉन cos 7x बाय 2 प्लस साइन 7x बाय 2 स्क्वेअर. एक ब्रॅकेट कटते पाहून घ्या, हे होल स्क्वेअर आहे. एक ब्रॅकेट कटते अँड राईट द रिमेनिंग. cos 7x बाय 2 मायनस साइन 7x बाय 2 अपॉन cos 7x बाय 2 प्लस साइन 7x बाय 2. ठीक आहे, थोडंसं एक स्टेप जास्त लिखतो. डिवाइड एवरी टर्म बाय cos 7x बाय 2 cos थिटा. डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर असं इथं बाजूला लिहितो आणि डिवाइड करतो. डिवाइड बाय cos 7x बाय 2. हे थिटा आहे तुमचं. करा मला, प्रत्येक टर्मने डिवाइड करा आणि लिहा डायरेक्ट. रिझन लिहिलं नाही मी, आता इथं लिहिलं परवडत नाही. बोला cos 7x बाय 2 अपॉन हे टर्म म्हणजे 1 होईल. बोला sin 7x बाय 2 अपॉन हे टर्म असं होईल. sin by cos is equal to 10. बोला cos अपॉन हेच टर्म cos 1 sin थीटा, हे थीटा आहे अपॉन cos थीटा. बोला 10 थीटा. हे इझी आहे, एवढं काम तुम्ही करून घ्या. एवढं झाल्यावर याला फॉर्म्युला बनवतो, आत्ता बनवलेला आहे. दुसऱ्या तिसऱ्या प्रश्नात हेच, फक्त हे टर्म बदललेला आहे. ठीक आहे, सो याला 1045 लिहा. इथं पण इंट्रोड्यूस करा. इज इक्वल टू
हे वाय चालू आहे 1045 मायनस 10 7x/2 अपॉन 1 प्लस इथं 1 मल्टिप्लाय करा या 1 ले 1045 लिहा. आत्ता झालेला प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. सो इट इज 10 इनवर्स ऑफ 10 LA 10A minus 10B upon 1 plus 10A into 10B. 10A minus B चा फॉर्म्युला आहे. एकदम इजी मस्त जोरदार आहे ना. ठीक आहे. This gives rise 10 inverse 10 cancel 5/4 minus 7x5. याच्यापेक्षा आणखी इजी पाहिजेच काय सांगा. ठीक है. सो डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो dy by dx is equal to 0 प्योर कांस्टेंट x का डेरिवेटिव 1. ठीक है. चला या प्रॉब्लेमचा हे 8वा तुम्हाला करायचा. ठीक आहे. हे तर सोपं झालं एकदम. ठीक आहे. ही पूरा 9वा प्रॉब्लेम फुल ऑफ ट्रिग्नॉमेट्री आहे. ट्रिग्नॉमेट्रीचा वापर करूनच हे सर्व प्रॉब्लेम सोडवा. लुक हियर वन स्पेसिफिक फॉर्म्युला इज हियर √1 प्लस साइन थीटा हे 4x/3 आहे. सगळ्या ब्रॅकेटमध्ये 4x/3 आहे. लुक हियर असा एक फॉर्म्युला आहे. बढिया सुंदर आताच वापरलेला आहे तरी पण आहे. हे कसं आहे हे फॉर्म्युले रूट सोबतच आहे. म्हणजे रूट सोबत आहे. जसं 1 मायनस कॉस थीटा 1 प्लस कॉस थीटा रूट सोबत नाही आहे. हे असे आहे. हे डायरेक्ट रूटच आहे. आणि रूटच नाही हे बघा याला थीटा बोला √1 प्लस साइन थीटा √1 प्लस साइन थीटा हे थीटा इज इक्वल टू 4x/3. आता हे दोन्ही √1 मायनस साइन थीटा हे बघा अँड इट इज cos θ/2 मायनस साइन थीटा. फक्त थीटाची व्हॅल्यू तुम्हाला बरोबर लिहायची आहे. दॅट्स ऑल. प्रॉब्लेम तो एवढं सुंदर आहे दिसायला दगड आहे. बाकी काही मस्त सोपं आहे. पहा पुट थीटा इज इक्वल टू दिस क्वांटिटी 1 √1 प्लस साइन थीटा. थीटा कोण आहे 4x/3. आन्सर लिहिणं चालू करा. हे अंडररूट सोबतच फॉर्म्युला आहे. सो इट इज cos θ/2 असा प्लस साइन θ/2. थीटा म्हणजे कोण 4x/3 असं. हे झाला याचा आन्सर प्लस. ठीक आहे. सो याचाही लिहितो 1 अंडररूट हे वाला फॉर्म्युला 1 मायनस हे थीटा आहे. तुम्ही थीटाच्या जागेवर 4x/3 लिहा. cos θ/2 हे थीटा आहे मायनस साइन θ/2. दिसायलेच दगड आहे. मजा येणार आहे तुम्हाला. पहा याचाही आन्सर लिहा हे वाला cos हेच आहे ना सेम आहे एकदम. सो लिहा cos θ/2 प्लस साइन θ/2 हे झालं हे पहिला फॉर्म्युला. समजले का. थीटा म्हणजे हे पुट करायचं. थीटा म्हणजे 4x/3 θ/2 θ/2 हे बघा θ/2 θ/2 हे झालं एक. याच्यानंतर हे वाला फॉर्म्युला मायनस cos हे 1 मायनस साइन थीटा cos θ/2 मायनस साइन θ/2. दॅट्स ऑल. हे दोन्ही फॉर्म्युले लावा. हे पूरा प्रॉब्लेमच आपलं हे 9वा पूरा मस्त ट्रिग्नॉमेट्रीचा वापर झाला आहे. कॉट इनवर्स आता पहा किती शॉर्ट होते. बोला हे सगळे अँगल आहे ना हे वाले सर्व सेम आहे. पाहून घ्या. दिस प्लस अँड मायनस टर्म कॅन्सल डायरेक्ट कापतो. ठीक आहे. आता हे वाला प्लस अँड मायनस कॅन्सल काय पहा लागतं. हे 4x/3 अपॉन 2 आहे. हे 4x/6 होते. ठीक आहे. सो 4x/6 होते. हे आला इकडे
So cos 4x upon 6 plus cos 4x upon 6 is equal to 2 cos 4x upon 6. आता साइन हे 4x अपॉन 6 बनणार आहे 3 इकडे येईल तर हे साइन मायनस इंटू मायनस प्लस हे सेम आहे साइन हे दोन्ही सेम आहे तर साइन प्लस साइन ट्वाइस होईल ट्वाइस साइन 4x अपॉन 6 2 कॅन्सल हे 2/3 लिहिजा 4 6 चांगलं नाही दिसत हे सिम्प्लिफाय करता बोला cos थीटा अपॉन sin थीटा इट इज cot थीटा 2x अपॉन सिम्प्लिफाय करा 2/3 ठीक आहे हे तर आता एकदमच लय सुंदर झाला पहा दिसायला किती मोठं पहाड होतं परंतु पहा किती काहीच नाही राहिलं सो इट इज कॅन्सल 2x/3 आता याचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही करून घे जातो ठीक आहे सो डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x dy by dx हे कॉन्स्टंट एंड x का डेरिव्हेटिव्ह 1 अरे कॉन्स्टंट राहू द्या x चा घ्या 1 सोडून द्या संपलं पहा किती शॉर्टकट झालं दिसायला तर एवढं मोठं होतं परंतु एकदम सुंदर निघाला आता हे शेवटचा या ग्रुपचा प्रॉब्लेम तुम्ही करा पुरा फॉर्म्युल्यावर आहे आता एवढं सारा केलं आपण की त्या ट्रिक्स तुम्हाला आल्या आहेत मी फक्त गाईडलाईन हिंट देतो सो कोसेकला 1/sin लिहिजा कॉसला cos/sin लिहिजा आणि पुढे कंटिन्यू कर जा आपोआप तुम्हाला दिसन आणि फॉर्म्युले सुचन काऊन की तेच ते फॉर्म्युले चालू आहे आणि व्यवस्थित तुम्ही पार पाडा नाव टेक 10th क्वेश्चन ठीक आहे हे तुम्ही करता याच ग्रुपचा आहे 9व्या ग्रुपचा आता एक थोडासा वेगळा ग्रुप आहे ते करतो y = cos inverse under root 3 cos x minus sin x upon 2 ठीक आहे आता काही प्रॉब्लेम असे आहेत हे थोडे वेगळे कॅटेगरीचे आहे हे 2-4 करून घेऊ आपण सी 1 cos inverse हे 2 आहे की नाही 2 LCM स्प्लिट करा याच्या खाली लिहा आणि याच्या खाली इथं 1 लिहितो अरे यार हे 2 LCM स्प्लिटिंग करा याच्या खाली लिहा याच्या खाली लिहा मग आणखीन काय करतो ऐका एका मिनिटात पहिले मी करतो मग सांगतो काउंट केलं आता हे cos x लिहितो राहू देतो या √3/2 ले √3/2 एक स्टँडर्ड व्हॅल्यू आहे sin 60 ची व्हॅल्यू आहे माहित आहे किंवा cos 30 ची व्हॅल्यू आहे √3/2 चा तर मी याले cos 30 लिहितो π/6 हे sin x लिहितो पहिले x चा पहिले लिहितो चांगलं दिसते आणि सिक्वेन्स मध्ये येते मग हे हाफ जो आहे हाफ sin 30 ची व्हॅल्यू आहे आणि cos 60 ची व्हॅल्यू आहे तर कोणती मला जे पाहिजे मी घेतो सो इट इज sin 30 घेतो म्हटलं का या मग काय केलं हे सर्व ऐका x ला a माना x ला a माना π/6 ला b माना आणि याले वाचा cos a cos b minus sin a sin b it is formula of cos a plus b cos a plus b चा फॉर्म्युला आहे एकदम मस्त सुंदर आहे cos a plus b चा ठीक आहे मग cos हे cosच बनवायचं होतं म्हणून ह्या व्हॅल्यू पुट केल्या अरे हे cos इन्व्हर्सच्या समोर cos ची इच्छा आहे की नाही म्हणून cos हे या व्हॅल्यू पुट केल्या ठीक आहे चला ठीक आहे आता cos इन्व्हर्स cos कॅन्सल आता एवढंच राहिलं फक्त मग आता काय पाहावं लागते हे पहा दगडासारखं प्रॉब्लेम आहे आणि किती छोटा झाला ठीक आहे सो dy by dx डायरेक्ट घ्या प्लस एकदम याच्यापेक्षा स्वस्त काय भेटणार आहे तुम्हाला 1 + 0 = 1 याचा 1 आहे ना मस्त sin इन्व्हर्स
कॉस रूट एक्स प्लस साइन रूट एक्स अपॉन रूट टू. एकदम सिंपल आहे, मस्त त्याच्यासारखंच. या रूट टूले स्प्लिट करा एलसीएम असं. याच्या खाली न लिहिता असं 1 बाय लिहा, थोडं स्मार्ट दिसते. इथंही 1 बाय लिहा असं. आय एम सेपरेटिंग एलसीएम. आता ही जी 1 बाय रूट टू आहे, इट इज व्हॅल्यू ऑफ साइन 45 अँड कॉस 45. तुम्हाला काय इथं लिहायचं आहे ते पहिले ठरवा. इथं साइन इन्व्हर्स आहे. साइन इन्व्हर्सच्या समोर माझी इच्छा आहे साइन बनलं पाहिजे. साइन इन्व्हर्सच्या समोर काय बनलं पाहिजे? साइन बनलं पाहिजे. म्हणून मी थोडं मनात असं करतो, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. याला साइन 45 लिहितो. काही लिहिलं तर आन्सर येते असं काही नाही, परंतु फॉर्म्युला व्यवस्थित बनलं पाहिजे आणि साइन इन्व्हर्सच्या समोर साइन बनलं पाहिजे. हे आपण थोडंसं पाहू. याला कॉस 45 लिहा. आता ऐका, 45 ले ए बोला आणि रूट एक्स ले बी बोला. वाचा, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. कशाचा फॉर्म्युला आहे? साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला आहे. ए म्हणजे कोण? पाय बाय 4 आणि बी म्हणजे रूट एक्स. ठीक आहे. सो हे ए आहे, हे बी आहे. ए म्हणजे पाय बाय 4, बी म्हणजे रूट एक्स बाय 2. सो दिस इज द फॉर्म्युला साइन ए प्लस बी. मस्त झालं. ओके, ए आणि बी मोडतो. अँड आता आपण याच्यासाठी सेट केलं होतं. साइन इन्व्हर्स समोर साइन आलं, कटते. अँड दॅट्स ऑल. किती मस्त सुंदर प्रॉब्लेम्स आहेत. ठीक आहे. सो जर हे कॅपिटल एक्सनं केलं असतं तर थोडे 12 वाजले असते तुमचे, पण या मेथडनं केलं तर एकदम इझी जाते. याचा 0 प्लस याचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला 1/2 रूट एक्स. सो 1/2 रूट एक्स. ठीक आहे. साइन इन्वर्स 4 साइन एक्स प्लस 5 कॉस एक्स अपॉन अंडर रूट 41. या अंडर रूट 41 ले सेपरेट करा असं एलसीएम. ठीक आहे. चला असं केलं. नाव डू. थोडं थांबा लागून. आता मला साइन इन्व्हर्सच्या समोर साइन पाहिजे अशी माझी इच्छा आहे. तर हे साइन ए हे कॉस बी बनवेल. साइन ए कॉस बी प्लस हे कॉस ए म्हणजे साइन बी. परंतु हे टर्म मागचे 2 प्रॉब्लेममध्ये कसं होतं? रूट 3/2 आला तर आपल्या ओळखीची व्हॅल्यू होती साइन 60 कॉस 30. 1/√2 आला कॉस 45 साइन 45 ओळखीची होती. हे अनओळखीची आहे. आपल्या काय सर्व दुनिया ओळखीची नाही आहे. लिमिटेड लोक ओळखीचे आहे, म्हणून लिमिटेड व्हॅल्यूजही ओळखीचे आहे. ठीक आहे. तर या व्हॅल्यूचं कसं केलं आहे आपण? मग समजा आता साइन 1 डिग्री विचारलं, 2 डिग्री विचारलं, 1.5 4 5.5 विचारलं, तर हे मधल्या व्हॅल्यू आपल्याला लर्न नाही, पण व्हॅल्यू तर आहे. तशीच व्हॅल्यू समजा 4/√41 आहे नाही. हे कोणत्या तरी हे पहा, एक व्हॅल्यू जेव्हा असते रूट 3/2 जेव्हा घेतो, रूट 3/2 साईनची व्हॅल्यू आहे साइन 60. त्याच वेळेला कॉस 30ची व्हॅल्यू आहे. म्हणजे साईनची व्हॅल्यू साइन ऑफ सम अँगलची व्हॅल्यू आहे आणि कॉस ऑफ सम अँगलची व्हॅल्यू आहे. एक व्हॅल्यू ही जी व्हॅल्यू आहे ही सुद्धा साइन ऑफ समथिंगची आहे आणि कॉस ऑफ समथिंग. तर साइन तो समथिंग असतो माहीत नाही, तो 65 डिग्री आहे की 79 डिग्री आहे ते माहीत नाही, ते राहू द्या. आय विल सपोज दॅट लेट कॉस अल्फा तो अल्फा डिग्री आहे असं समजतो. कॉस पाहिजे मला इथं. हे साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी असं मी माझी इच्छा आहे बनवायची. तर आपण पाहू. तर सध्या तर लेट घेतो. लेट कॉस अल्फा इज इक्वल टू हे घेतो. अल्फा इज सम अँगल 65 असू शकते, 79 असू शकते, 5.5 असू शकते, काही राहू शकते, 9 डिग्री 10 डिग्री. आपल्याला कोणत्या मधल्या डिग्र्या थोडी माहीत आहे. ठीक आहे. चला हे आहे. तर मी एक काम करतो, हे व्हॅल्यू शोधतो थोडंसं.
आय विल ड्रॉ वन ट्रायंगल. याच्यात हे अल्फा बनवा. लेट ए बी सी. ओके. तर कॉस अल्फा कॉस थीटाचं फॉर्म्युला काय आहे? ॲडजसंट साईड. हे ॲडजसंट साईड आहे अपॉन हायपोटेन्यूज. ॲडजसंट साईड हायपोटेन्यूज हे बनवा. सो पायथागोरस लावतो. सो इन दिस ट्रायंगल, इन ट्रायंगल ए बी सी, पायथागोरस लावा बघा. ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर. ओके. ए बी माहीत करायचा आहे. बी सी आहे 4 स्क्वेअर आणि हे अंडर 41 स्क्वेअर. सो ए बी स्क्वेअर इज इक्वल टू 41 मायनस 16 इज इक्वल टू होते 41 मायनस 16 35 35 25. सो ए बी इज इक्वल टू 5. हेन्स ए बी इज इक्वल टू 5. साईड असल्यामुळे पॉझिटिव्ह घे जा. ठीक आहे. तर एक काम करा. हे झाला कॉस अल्फा. ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेन्यूज. तर हे काढलं तुम्ही बरोबर. आता देअरफॉर इन ट्रायंगल ए बी सी पहा. साईन अल्फाची व्हॅल्यू काढा या ट्रायंगलपासून. बोला अपोजिट साईड अपॉन हायपोटेन्यूज. तर बोलो ही जे 5 अपॉन अंडर 41 आहे ना, इट इज व्हॅल्यू ऑफ साईन अल्फा. म्हणजे असं एक्झाम्पल समजा कॉस 65 एवढं असलं असं समजा. हे कोणतं तरी अननोन अँगल आहे आपल्यासाठी, पण एक अँगल आहे त्याची व्हॅल्यू हे राहणार. जशी √3/2 ची फिक्स आहे तशी हे कोणत्या तरी फिक्स अँगलचीच आहे. तर कॉस हे, तर हे साईन बनतं. हे समजा कॉस 65 आहे तर हे साईन 65 झालं. 65 नका लिहू, एक सॅम्पल सांगून राहिलो. आता या लाईनकडे या. देअरफॉर y इज इक्वल टू साईन इनवर्स. ठीक आहे. हे साईन एक्स पहिले लिहितो आणि 4/√41 ला कॉस अल्फा लिहितो प्लस हे कॉस एक्स लिहितो इंटू हे 5/√41 ले मी साईन अल्फा लिहितो. आहे का? बोलो साईन इनवर्स. आता एक्सला ए वाचा. एक्सला काय वाचा? ए. अल्फाला बी वाचा. बोला साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. बढ़िया फार्मूला. इट इज साइन ए प्लस बी. आणि हेच तर पाहिजे. म्हणजे आता साइन इनवर्स समोर साइन कॅन्सल. अल्फा इज राइट. देअरफॉर आखरी लाईन लिहितो एक्स प्लस अल्फा. एखादा लिहून घ्या. अल्फा म्हणजे काय? इट इज कॉस इनवर्स किंवा अल्फा इज इक्वल टू साइन इनवर्स. एक लिहा काहीतरी. बोलो अल्फा इज इक्वल टू किती? कॉस इनवर्स 4/√40. कॉसला इकडे पाठवा. अल्फाची व्हॅल्यू येते. नाही काय नाही टाकली तरी चालते. नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो dy/dx इक्वल टू हे होते 1. प्लसमध्ये डेरिव्हेटिव्ह सेपरेट करा अँड इट इज प्युअर कॉन्स्टंट. समजा एखादा एक्झाम्पल घेतो. समजा कॉस इनवर्स हाफ लिहिला. इट इज 60 डिग्री आणि याचं डेरिव्हेटिव्ह काढायला म्हटलं तर किती होईल? डेरिव्हेटिव्ह ऑफ 60. अरे याच्यात कॉस इनवर्स एक्सचा फॉर्म्युला नका लावू. हे कॉन्स्टंट आहे. बोला कॉस इनवर्स कॉन्स्टंट. बोला 60 डिग्री येते पाहून घ्या. ठीक आहे. तर बोला 60 डिग्री इज अ कॉन्स्टंट क्वांटिटी. मग याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? 60चा डेरिव्हेटिव्ह ऑफ 60 0. सेम थिंग इज हिअर. ज्या टर्ममध्ये एक्स आणि वाय नसते ना, हे कॉस ऑफ अँगल इज सम नंबरच राहते. तसंच कॉस इनवर्स ऑफ सम नंबर इज अँगलच राहील. थोडंसं काही ना काही अँगल येईल. ठीक आहे. ते जाऊ द्या काय येते त्याचं काही काम नाही. अँड इट इज कॉन्स्टंट 0. याचाही डायरेक्ट घेतलं असतं चालते डेरिव्हेटिव्ह. बोला एक्सचा 1 अल्फा इज कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0. हे कॉन्स्टंट आहे. हे नंबर आहे ना. नंबर आहे म्हणजे कॉन्स्टंट आहे. मग कॉस लावा की कॉस इनवर्स लावा ते नंबरच राहते. सांगितलं आहे. सो याचाही डायरेक्ट घेतलं 0 0 येते. देअरफॉर आन्सर इज 1. एक याच्याच सारखं घ्या आणि मग एखादा तुम्ही करून पाहिजे. ठीक आहे. सो या 5 ने स्प्लिट करा. या 4च्या खाली घ्या. एवढं झालं. आता
कॉस इनवर्स समोर माझी इच्छा आहे कॉस बनवायची, तर ठीक आहे बनवतो. बोलो कॉस ए याला बोलता ए याला कॉस बी करून टाका. पण हे ओळखीची व्हॅल्यू नाही आहे, जशी 1/√2 होती ना तशी ही नाही आहे. आणि याले साईन ए साईन बी बनवली. माझं टार्गेट काय पहिले ऐकून घ्या. कॉस इनवर्स समोर कॉस बनवायचा आहे, तर हे झाला कॉस ए कॉस बी मायनस साईन ए साईन बी अशी इच्छा आहे. पण ही ज्या व्हॅल्यू आहे हे ओळखीच्या नाही आहे. मग हे मधल्या कोणते तरी अँगलचे असतात, ठीक आहे. 70 डिग्री 71 डिग्री अशा यांच्या व्हॅल्यू असतात, ते आय डोंट नो. परंतु मला काय पाहिजे, हे कॉस पाहिजे. एकच व्हॅल्यू जी असते ना कोणत्या तरी कॉस थिटाची असते, जशी 1/2. बरोबर, हे साईनची व्हॅल्यू आहे साईन 30 आणि कॉस 60ची व्हॅल्यू आहे, म्हणजे साईनची आहे आणि कॉसची आहे. अँगल कोणताही असो. मग हे जे आहे ना साईनची व्हॅल्यू आहे आणि कॉसची आहे. अँगल मला माहीत नाही, पण घेता येते ना, आपण अननोन घेऊ. आय विल टेक कॉस अल्फा अल्फा इज सम अँगल. किती राहू शकते, 61 डिग्री 61 62 63 लय अँगल्स आहे. सो कोणता आहे मला माहीत नाही, ठीक आहे. जसं हाफची व्हॅल्यू फिक्स आहे मला माहीत आहे, हाफ इज कॉस 60. परंतु याची माहीत नाही कोणता तरी अँगल आहे. तुम्ही वाटल्यास साईन टेबल आणि कॉस टेबल आहे लॉगबुकमध्ये, ते शोधू शकता. आपल्याला शोधायचं काम नाही, असंच राहू द्या. एक ट्रायंगल काढतो आणि याची ही व्हॅल्यू शोधून काढतो, देतो तुम्हाला, ठीक आहे. याला अल्फा माना. बोलो कॉस थीटा इज ॲडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूज. तर हे ॲडजसंट झाली, हे हायपोटेन्यूज. फाइंड इट. सो इन ट्रायंगल ABC, बस त्या मागच्या वेळेसारखंच, AB² प्लस BC² इज इक्वल टू AC². देअरफॉर AB म्हणजे AB माहीत नाही, BC ची व्हॅल्यू 3 आहे, AC ची व्हॅल्यू 5 आहे, ठीक आहे. सॉल्व करा. AB² इज इक्वल टू हे 25 होते -9, ओके 16. देअरफॉर AB इज इक्वल टू 4. इथं 4 लिहिलं. नाव इन ट्रायंगल ABC परत पहा. फाइंड साइन अल्फा. हे कॉस अल्फा होतं, कोणतं तरी कॉस 61 वगैरे आहे, कोणतं तरी आहे माहीत नाही. तर याच्यात साइन अल्फा काढा. इट इज अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. हे पहा 4/5 आला. 3/5 समजा साइन कॉस 61 आहे, तर 4/5 कोण आहे, साइन 61. हे प्रूव्ह करावं लागेल तुम्हाला. देअरफॉर आता पुढची स्टेप, y इज इक्वल टू कॉस इनवर्स. एकदम इझी आहे. बोलो हे पहिले लिहितो, एक्सचा टर्म बरं राहते, नाही लिहिलं तरी चालते, हे पहिले लिहिलं तरी चालते. पण इंटू मध्ये असं चालत असते. 3/5 ले कॉस अल्फा लिहा मायनस, आता साइन 3x लिहा. एक्सचा टर्म पहिले लिहिलं तर बरं, नाही लिहिलं तरी चालते. 4/5च्या जागेवर साइन अल्फा लिहा, ठीक आहे. सो कॉस इनवर्स ऑफ, नाव याला ए वाचा आणि अल्फाला बी वाचा. वाचा आता. कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. इट इज फॉर्म्युला ऑफ कॉस ऑफ ए प्लस बी. झालं का, ए प्लस बी, ठीक आहे. सो देअरफॉर आता कॉस इनवर्स समोर कॉस आला, तर याच्यापेक्षा चांगली गोष्ट काय राहणार, ठीक आहे. सो इट इज अल्फा. अल्फाची व्हॅल्यू इथून लिहिली तर बरं राहते, नाही लिहिली तरी चालते. इट इज कॉस इनवर्स 3/5. हे चालते साइन इनवर्स. हे कॉस पाठवा, हेच लिहा, कोणतं एक लिहून घ्या. अल्फा इज इक्वल टू कॉस इनवर्स. आता याचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही घ्या. इट इज प्युअर कॉन्स्टंट. हे नंबर आहे, सांगितलं आहे तुम्हाला. आता एक्झाम्पल घेतलं, साहेब कॉस इनवर्स हाफ 60 होते, मग हे जर 60 झाला किंवा 61 झाला तर हे तर कॉन्स्टंटच आहे नाही. ज्या टर्ममध्ये एक्स आणि वाय नसते आणि नंबरच असते, मिक्सचर ऑफ नंबर इज नंबर. हे नंबर आहे. इट इज प्युअर कॉन्स्टंट. याचा डेरिव्हेटिव्ह 0 घे जा आणि याचा घेऊन घ्या तुम्ही, ठीक आहे. डिफरन्शिएट घ्या. 3 + 0 इज इक्वल टू आन्सर. ओके. डिफरन्शिएट dy/dx इक्वल टू
3 प्लस 0. याच ट्रिकनं हे जे ट्रिक शिकवली आहे 10व्यात त्या ट्रिकनं हे प्रॉब्लेम तुम्ही करता. एकच देतो, जास्त आहे नाही आपल्याजवळ. ओके, सो 3 याला सेपरेट करून मग फॉर्म्युला बरोबर हे आता मागचे 2 प्रॉब्लेम केले की नाही त्या टाईपचा. ठीक आहे, मग हे कम्प्लीट करता. कॉस इनवर्स 3 कॉस e⁻x प्लस 2 साइन e⁻x अपॉन √13. ऑल राईट, चला ठीक.